श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आषाढ महिन्यात मंगळवारी आपल्याला कुलदेवीला एक वस्तू अर्पण करावयाची आहे. आषाढ महिन्यात आता फक्त 2च मंगळवार राहिलेले आहेत. या 2 मंगळवारपैकी कोणत्याही एका मंगळवारी आपल्याला ही एक वस्तू कुलदेवीला अर्पण करायची आहे. त्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी येणार आहे. तुमचे जे काही अडलेले प्रश्न असतील ते पूर्ण होणार आहेत. अपेक्षित फळ तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे ही सेवा आवर्जून या मंगळवारी किंवा पुढच्या मंगळवारी जरूर करा. आता आषाढ महिना हा कुलदेवीच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा महिना आहे. या आषाढ महिन्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कुलाचार केला जातो. आषाढ महिन्याची समाप्ती ही 12 ऑगस्टला होणार आहे. हा महिना आपल्या कुलदेवीच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या काळात श्रद्धेने कुलदेवीची सेवा केल्याने घरावर तिची कृपा राहते, तसेच कुटुंबाचे संरक्षण होते, सुख समृद्धीमध्ये वाढ होते, असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे. तर या महिन्यामध्ये बऱ्याचशा घरांमध्ये कुलाचार पाळला जातो. सकाळ संध्याकाळ कुलदेवीला नैवेद्य दाखवला जातो, तसेच तिची आरती मनोभावाने केली जाते. संपूर्ण कुटुंबासाठी तिच्यासमोर प्रार्थना केली जाते, म्हणजेच कुलदेवीचा मान सन्मान देखील केला जातो. मग आषाढ महिन्यातील कोणत्याही एका मंगळवारी कुलदेवीला विशेष वस्तू आपल्याला अर्पण करायची. ही जर सेवा तुम्ही श्रद्धेने केली तर तुमच्या जीवनातील अडचणी, दुःख, दारिद्र्य हे दूर होण्यासाठी मार्ग खुला होतो. त्यामुळे ही सेवा तुम्ही आवर्जून करा आणि कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. आषाढ महिन्यात येणारे गुप्त नवरात्र हे आपल्या कुलदेवीला समर्पित मानलं जातं. मंगळवार हा दिवस ही देवीच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. आपली कुलदेवी म्हणजे आपल्या संपूर्ण कुळाची कुलस्वामिनी, आपल्या कुटुंबाचे रक्षण करणारी, आपल्या वंशावर कृपाछत्र ठेवणारी अशी ही आदिशक्ती. प्रत्येक घराची कुलदेवी ही वेगवेगळी असते. आता आपल्या कुळाचं कल्याण करणारी शक्ती मात्र तीच असते. म्हणून प्रत्येक घरात कुलदेवीचा फोटो, टाक किंवा मूर्ती जरूर असते. आता तुमच्या घरात कुलदेवीचे कोणते स्वरूप आहे हे नक्की सांगा. आता ज्या स्वरूपात असेल, म्हणजेच मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा टाक असेल, तर यापैकी तुमच्या घरात कोणतीही एक कुलदेवीचं स्वरूप असेल. तर कुलदेवीची सेवा जर होतच नसेल, काही व्यक्तींना तर आपली कुलदेवी कोणती आहे हे देखील माहीत नसते. त्यामुळे त्या घरामध्ये कुलदेवीची सेवाही होत नसते आणि त्यामुळे त्या घरातील बऱ्याचशा अडचणी असतात, बरेचसे प्रश्न हे लांबणीवर पडलेले असते. जर ज्यांना कुलदेवीच माहीत नाही त्यांनी काय करायचं आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, कोणा एका ज्येष्ठ व्यक्तीकडून किंवा आपल्या भाऊकीतील कोणाला तरी विचारायचं की आपली कुलदेवी काय आहे. जर त्यांच्याकडूनही आपल्याला कुलदेवी समजत नसेल, काय म्हणजे कोणती कुलदेवी आहे, तर त्यासाठी एक साधा मार्ग आहे की जो काही दिवस सलग म्हणजे आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी 108 वेळा नवार्ण मंत्राचा जप करायचा. ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे. पूर्ण श्रद्धेने हा मंत्र 108 वेळा झोपताना करायचा आहे. आता अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की या दरम्यान कुलदेवी स्वप्नात येऊन काही ना काही संकेत देत असते आणि त्या संकेतामधून आपल्याला कुलदेवीबद्दल माहिती मिळण्यास मदत होते. काही जणांना हे ऐकून आश्चर्य वाटेल, परंतु बऱ्याच जणांना हा अनुभव आलेला आहे. जर आपण श्रद्धेने जप करून पाहिलं संध्याकाळी झोपताना, तर नक्कीच स्वप्नात आपली कुलदेवी येऊन आपल्याला आपली कुलदेवी कोणती आहे ते सांगून जाते. आता देवघरात कुलदेवीचा टाक, फोटो किंवा मूर्ती हे असणं देखील आवश्यक आहे. टाक किंवा मूर्ती असणं आवश्यक आहे. आता आपल्याला कुलदेवीला थेट एक वस्तू अर्पण करायची आहे. तर टाक आहे किंवा फोटो आहे किंवा मूर्ती यापैकी एक जर असेल तर, किंवा तीही नसेल तर एक साधी सुपारी घ्या. तिलाच कुलदेवीचं प्रतीक माना. श्रद्धेने तिची पूजा करा आणि
जी काही वस्तू अर्पण करायची आहे ती तुम्हाला सुपारीलाच अर्पण करायची आहे. जर तुमच्या घरात टाक वगैरे नसेल तर ते सुपारीलाच कुलदेवी असं समजून ती करायची आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की घरातील जी काही ज्येष्ठ महिला आहे ती महिला हा उपाय करू शकते. आता ज्या घरातील ज्येष्ठ महिला असते तिने किमान मंगळवारी एक दिवस तरी उपवास करायचा. शक्य नसेल तर घरातील कोणत्याही स्त्रीनं केलं तर ते उत्तमच आहे. तर मंगळवारी सकाळी शक्य तितक्या लवकर आपल्याला उठायचं आहे आणि त्यानंतर घर अंगण स्वच्छ करायचं आहे. मग स्नान करून घ्यायचं आहे. आता स्नान केल्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे देवघरातील देवांची पूजा करावयाची आहे, त्यांना स्वच्छ करायचं आहे, हळदी कुंकू अक्षता व्हायचे आहे, धूप दीप नैवेद्य दाखवायचा आहे आणि हे सगळं तुम्हाला करायचं आहे. आता हा उपाय तुम्ही कधीही करू शकता, सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही ही सेवा करू शकता. आता तसेच घराच्या उंबरट्यावर हळदीचं लेपन करू शकता. जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही हळदीचं लेपन करा, उंबरट्याला हळदी कुंकू लावून नमस्कार करा आणि यानंतर देवघरातील पूजा केल्यानंतर आपण मग कुलदेवीची ही एक विशेष सेवा करणार आहोत. आता आणखी एक गोष्ट आहे की मनात एखादी इच्छा किंवा जर एखादं काम अडलेलं असेल किंवा एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही मनापासून प्रयत्न करत असाल तर ही सेवा सुरू करण्यापूर्वी तुम्ही संकल्प करू शकता. आता कुलदेवीसमोर मनातील इच्छा प्रामाणिकपणे व्यक्त करणं आणि तिच्या कृपेने त्या कार्यात यश मिळावं अशी प्रार्थना करणं आणि जर तुम्हाला संकल्प करायचा नाही, नुसती सेवा करायची आहे तरी काही हरकत नाही, तुम्ही सेवा करू शकता. आता गाईच्या तुपाचा एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे देवघरात. आता जर तुमच्याकडे तुपाचा दिवा नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा देखील करू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे की तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा दिवा लावा. आता तेलाचा देखील लावू शकता. जर कुणाकडे तूप नसेल तर तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलाचा दिवा लावा. धूप दीप अगरबत्ती दाखवा देवाला आणि कुलदेवीचा टाक असेल तर त्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर तो स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे आणि जर तुम्ही सुपारीलाच कुलदेवीचं स्वरूप मांडलं असेल तर सुपारीवर देखील अभिषेक करावायचा आहे. त्यानंतर एक तांबण घ्यायचं आहे. आता तांबण नसेल तर एखादं स्टीलचं ताट देखील तुम्ही वापरू शकता, पण प्लॅस्टिकचं तुम्ही वापरू नका. शक्यतो स्टीलचं ताट वापरा. त्यावर सर्वप्रथम हळद कुंकू एकत्र करून सुंदर स्वस्तिक काढा. तसेच त्या स्वस्तिकावर अक्षदा हळदी कुंकू वाहा. आता त्या स्वस्तिकावर कुलदेवीचा टाक फोटो किंवा प्रतीक म्हणून ठेवलेली सुपारी हे प्रतिष्ठित करायचे, म्हणजे आपल्याला तिथे ठेवायचं आहे. आणि पुढचा काय आहे तर तिथं कुंकुमार्चन करायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत कुंकू अर्पण करायचं आहे. आता हे कुंकू अर्चन किती वेळा करायचं आहे तर तुम्ही हे कुंकू अर्चन हे 11 वेळा करू शकता, 21 वेळा करू शकता आणि जितक्या वेळा करायचं आहे तितक्या वेळा 108 वेळा देखील तुम्ही करू शकता. आता कुंकू अर्पण करताना उजव्या हाताची अनामिका, मधलं बोट आणि अंगठा यांच्या साहाय्याने जितकं कुंकू सहज घेता येईल तितकं घ्यायचं आणि देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत अर्पण करायचं. आता तुम्हाला जर हे नसेल कळालं तर तुम्ही काय करायचं आहे की उजव्या हाताची पूर्ण 5 बोटांनी तुम्हाला त्या चिमटीमध्ये कुंकू घ्यायचं आहे आणि देवीच्या चरणापासून मस्तकांपर्यंत तुम्हाला ते अर्पण करायचं आहे. 5ही बोटांनी तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आता सर्वात महत्त्वाचं काय आहे तर भाव आणि श्रद्धा. आता कुंकुमार्चन करताना कुलदेवीचं नाव सतत घ्यायचं आहे आपल्याला आणि कुलदेवीचा मंत्र जर येत असेल तर तो देखील तुम्ही म्हणू शकता किंवा कुलदेवीचं ओम श्री कुलदेवताय नमः हा देखील तुम्ही मंत्र म्हणून कुंकुमार्चन करू शकता. आता कुंकुमार्चन केल्यानंतर तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे. प्रथम तुम्ही खडीसाखराचा नैवेद्य कुलदेवीला अर्पण करू शकता आणि एखादा गोडधोड नैवेद्य केला असेल तर तो देखील करू शकता. आता तुम्हाला 11 लवंग घ्यायचे आहे. शक्यतो प्रत्येक लवंग हे पूर्ण आणि फुलं असलेली हवेत. एक लवंग उजव्या हातात घ्या आणि श्रद्धेने हा मंत्र म्हणा, ओम ऐं क्लीं चामुंडाय विच्चे म्हणत ते एक लवंग कुलदेवीला अर्पण करावयाचे. अशा प्रकारे त्या 11 लवंगा ह्या मंत्र म्हणत असताना
आपल्याला कुलदेवीला अर्पण करायचं. एक एक म्हणत त्या 11 लवंगा ह्या कुलदेवीच्या चरणी आपल्याला ठेवायच्या आहे, अर्पण करायच्या आणि दोन्ही हाताने हात जोडून आपली मनोकामना, आपली इच्छा कुलदेवीसमोर व्यक्त करावयाची आहे. आता त्यावेळेस आपण आपल्या घरातील काही अडचणी असतात त्या कुलदेवीला सांगू शकता. किमान एक मंगळवारी तरी तुम्ही हा उपाय जरूर करा. 11 लवंगा ह्या अर्पण करायच्या आहे आणि कुलदेवीच्या टाकावर तुम्हाला कुंकुमार्चन हे करावयाचं आहे. तसेच नैवेद्य दाखवायचं आहे. कुलदेवीला फुलांचा गजरा किंवा वेणी देखील तुम्ही अर्पण करू शकता. हे अत्यंत म्हणजे महत्त्वाची सेवा आहे. वेणी किंवा गजरा जर अर्पण केला तर म्हणजे हे कसं सौभाग्याचं लेणं आहे. त्यामुळं नक्की कुलदेवीची पूजा करताना वेणी किंवा गजरा किंवा लाल फूल तुम्ही अर्पण करू शकता. तसेच तुम्हाला कुलदेवीला तांबूल म्हणजेच पानाचा विडा आहे. हा विडा तुम्हाला अर्पण करायचा आहे. 2 विड्याची पान घ्यायची आहेत. त्या पानांना खाऊची पाने देखील म्हणतात. आता मग ह्या पानावर थोडासा कात, थोडीशी चुना, थोडीशी बडीशोप ठेवायची आहे आणि त्यानंतर थोडी खडीसाखर देखील त्याच्यामध्ये ठेवायची आहे. केशराच्या 2 पाकळ्या ठेवायच्या आहेत. त्यासोबत एक अख्खी हिरवी इलायची देखील त्यामध्ये ठेवायची आहे आणि या सर्व वस्तू त्या पानामध्ये ठेवून त्याचा विडा तयार करावयाचा आहे आणि विडा तयार केल्यानंतर एक लवंग घेऊन त्याच्यामध्ये टोचायचे आहे, वरच्या बाजूने विड्यामध्ये खोचायचे आहे. आता हा तांबूल आपल्याला कुलदेवीला श्रद्धेने अर्पण करावयाचा आहे. आता ही सेवा झाल्यानंतर साधारणतः 1 ते 2 तास तो विडा तसाच कुलदेवीच्या समोर राहून द्यायचा आहे आणि त्यानंतर तो विडा अलगद उचलून त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि आपल्या घरातील प्रत्येक सदस्याने तो प्रसाद म्हणून थोडासा ग्रहण करायचा आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की आपल्या घरातील व्यक्तींनाच तो तांबूल म्हणजे तो विड्यातला प्रसाद द्यायचा आहे. बाहेरच्या व्यक्तींना तो विड्याचा प्रसाद द्यायचा नाही. आषाढ महिन्यातील मंगळवारी ही सेवा तुम्ही अवश्य करा. अतिशय उत्तम सेवा आहे आणि फळ देणारी सेवा आहे. त्यामुळे जमलं तर या मंगळवारी करा किंवा पुढच्या मंगळवारी करा, पण अवश्य श्रद्धेने ही सेवा करा आणि आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्या घरावर आपल्या कुटुंबांवर करून घ्या. आता ही सेवा तुम्ही कधीही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. त्यामध्ये काही वेळेचं बंधन नाही. तुमच्या नियोजनानुसार किंवा तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही सेवा करू शकता. आता तुम्ही हे जे कुंकुमार्चन केलेलं आहे, जे कुंकू आहे ते तुम्ही एका डबीमध्ये भरून ठेवा आणि रोज तुम्ही तुमच्या घरातील मुलांना किंवा सदस्यांना किंवा सगळ्यांनीच छोटासा टिलक आपल्या कपाळाला लावायचा आहे. हा सुद्धा खूप छान उपाय आहे. त्या कुंकू आपल्याला घरातील व्यक्तींनी टिलक म्हणून लावू शकता. तसेच हे सर्व आपल्याला करावयाचे. आता ज्या काही आपण लवंगा ह्या देवीच्या चरणी वाहिलेल्या आहेत तर त्या लवंगा देखील एक एक आपल्या घरातील व्यक्ती ह्या घेऊ शकतात. ते आता श्रद्धेने हा उपाय तुम्ही नक्की करा आणि बघा तुमची इच्छा ही कुलदेवी ही पूर्ण करणार म्हणजे करणारच आहे. श्रद्धेने हा उपाय जरूर करा. तुम्हाला सुद्धा इतकं प्रसन्न वाटेल हा उपाय करताना, खूप छान वाटेल. त्यामुळे कुलदेवीची ही सेवा जरूर तुम्ही या मंगळवारी करा किंवा पुढच्या मंगळवारी करा. कारण 12 ऑगस्टला आषाढ महिना हा संपणार आहे. त्यामुळे या मंगळवारी जरूर ही सेवा करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब देखील करा. श्री स्वामी समर्थ.